पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला चौथा अध्याय चालू आहे. त्यातला आपण घेतलेला श्लोक चातुर्वर्ण्यं मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. मी त्याचा निर्माता असलो, सगळं काही माझ्यापासूनच निर्माण होत असलं तरी सुद्धा मी त्याचा निर्माता आहे किंवा मी तो निर्माण करणार आहे असं समजू नकोस. कारण माझ्यापासून काही निर्माण झालं म्हणजे माझ्यापासून काही खर्ची पडलं, माझ्यातलं मी काहीतरी वापरलं असं नाही आहे. म्हणाले मी अव्यय आहे, माझा कुठल्याही प्रकारे व्यय होत नाही, खर्च होत नाही. आणि तसाच मी अकर्तार आहे, मी काहीही करणारा नाही. अशा दोन अर्थांनी आणि दोन लक्षण म्हणून त्याला, त्या दोन लक्षणांनी भगवंतांनी आपलं स्वरूप जे आहे ते ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे लक्षणांनी, की मी असा असून सुद्धा हे चातुर्वर्ण्य जे आहे ते मात्र मीच निर्माण केलेलं आहे, ते माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. तर आपण गेल्या वेळी त्याचा एक भाग पाहिला, आता आपण त्याचा आणखीन थोडासा पुढे विचार करू. कारण गेल्या वेळी म्हटलं त्याप्रमाणे हा विषय कधीच न संपणारा वादाचा विषय आहे. आणि वाद निर्माण करण्याचं कारण आपल्याकडे वास्तविक पूर्वी त्याच्यावर अशा प्रकारचा कडवट वाद कधी निर्माण नव्हता झाला. आणि तो सर्वसामान्यांच्यामध्ये तर नव्हता. परंतु त्याला जे कडवट रूप दिलं ते रूप पहिल्यांदा दिलं ते एकतर त्याच्यामध्ये राजकारण समाजकारण आणून खुशवंत सिंगांनी दिलेलं आहे. इलस्ट्रेटेड विकलीमधून त्यांनी पहिल्यांदा हा वाद उकरून काढला. आणि काहीही कारण नसताना समाजामध्ये जसं राजकारण माणसामध्ये फूट पाडण्याकरता ब्रिटिशांनी त्याची बीजं ठेवली, पण ती बीजं त्यावेळच्या विद्यमान सत्ताधीशांनी त्याचा फायदा घेऊन त्यामध्ये खूप गोष्टींची, ज्याला आपण सरमिसळ भेसळ करून त्याच्यामध्ये त्याला एक विकृत रूप आणलं. आणि ते विकृतीकरण पुढे मग जातीय वादावर नेऊन अत्यंत दृढमूल केलं. त्याच्या आधी जे हा सगळा प्रकार, ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर सातत्याने चालूच राहिली. परंतु त्या प्रक्रियेमध्ये अधिक आपण इंधन घालायचं काम म्हणतो तसं त्यात जी माणसं जबाबदार आहेत त्यामध्ये इलस्ट्रेटेड विकलीचे खुशवंत सिंग हे पहिले आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यावेळी RSSच्या लोकांनी, म्हणजे त्यावेळी गोळवलकर गुरुजी संघाचे सरसंघ चालक होते आणि त्यांनी कुठलंही विधान वादग्रस्त केलेलं नव्हतं. आजकाल कसं प्रत्येक विधानाची तोडफोड करून प्रत्येकाचं विधान विकृत करून समोर आणलं जातं, तसंच त्यावेळेचं त्यांचंही विधान असंच विकृत करून लोकांच्या समोर पहिल्यांदा आणण्याचं काम खुशवंत सिंगनी केलं. आणि तेव्हापासून
ह्या विषयाच्या वादाला खूप जोर आला आणि मग त्याची विकृती आणि त्याविषयीचं सर्व लिखाण किंवा व्यक्त केले जाणारे विचार, मग महाराष्ट्रामधले थिंक टँक आजही तसंच बोलतात वगैरे वगैरे, ते सगळंच पुढे रुजत गेलं. पण हा काळ साधारणपणे 68-69चा आहे. 69 साली हे घडलेलं आहे. अधिक सुरुवात त्याची आणि त्याचा अगदी आपण ज्याला उत्कर्ष म्हणतो तो 69 साली आहे. 67-68 पासून सुरुवात आहे आणि मग ते धुमसत होतो 70-71 पर्यंत. पण त्याला त्या लोकांनी काही फारसा प्रतिसाद दिला नाही. म्हणजे गोळवलकर गुरुजींनी त्यावरती एकाही गोष्टींनी स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे तो वैयक्तिक वाद ह्या स्वरूपात जे वाढवायचं होतं ते काही वाढलं नाही. जी मुलाखत इलस्ट्रेटेड विकली करता त्यांची घेतली होती खुशवंत सिंगांनी, ती मुलाखत आज आपण केव्हाही पाहू शकतो विकलीमध्ये. म्हणजे जाऊन पाहिलं तर आपल्याला ती बघायला मिळते. त्याच्यापेक्षा तो विषय पुढे नेला नाही. परंतु हा जातीयवाद ज्याला पुढे खतपाणी घातलं गेलं आपल्या लोकांकडनं स्वातंत्र्यानंतर, ते ही गोष्ट, आणि स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये ब्रिटिश हे त्याला जबाबदार आहे. त्यांनी सर्व जाती जमातींच्या मध्ये अत्यंत विकृती आणि एकमेकांच्या मध्ये तेढ निर्माण करून देण्याचं कारण त्यांच्याकडनं घडलं. म्हणजे पक्का जातीयवाद रुजला आणि आज जात म्हटलं किंवा वर्णाश्रम व्यवस्था म्हटलं किंवा परंपरेने वैदिक धर्म असा शब्द उच्चारला की सगळ्यांना ते फार अवघड होऊन बसतं. त्यांना वाटतं हे विषय नकोच आहे, आम्हाला मान्यच नाही, ह्यात सगळ्यामध्ये अन्यायच आहे, असं आहे म्हणून हा धर्मच नको, असं आहे म्हणून यांचे विचारच नको वगैरे वगैरे. परंतु इथे म्हटल्याप्रमाणेच आपण जर विचार केला की एक युग जेव्हा संपतं आणि एक कल्प जेव्हा संपतो त्यावेळी चतुर्युगांची एक ती जोडी असते. तेव्हा सत्ययुग असतं, त्रेतायुग असतं, द्वापार असतं आणि कली असतं. त्रेतायुगामध्ये कुठलंच बंधन नाही आहे, सत्ययुगामध्ये कुठलंच बंधन नाही. सत्ययुगामध्ये असं म्हटलेलं आहे, न राजा न राज्योसित न दंड्यो न च दांडिकाः धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परं. म्हणजे सत्ययुगामध्ये ना राजा असतो, ना राज्य असतं, ना अनुशासन असतं, ना अनुशास्ता असतो. कुणी शासक नसतो, कुणी राजा नसतो, कुणी राज्य करणारा म्हणजे प्रजा कुणी नसते, कुणी अनुशास्ता नसतो किंवा अनुशासक नसतो. त्यामुळे त्याचं अनुशासन नसतं. अनुशासन म्हणजे त्याची डिसिप्लिन. जसं आता आपण रस्त्यावरनं वावरतो, सिग्नलला थांबलंच पाहिजे, ती डिसिप्लिन नाही ऐकली तर आपल्याला पकडलं जाईल. ही जी अनुशासन जो भाग आहे की आपल्याला जर सांगितलेलं असेल की अशा प्रकारे आपण जर एखादा चेक आहे, आपल्याकडे पैसे नसताना जर आपण मोठ्या रकमेचा चेक दिला आणि दुसऱ्या माणसाला तो दिला आणि तो चेक जर बाउन्स झाला, कारण तो पैसेच नाही आहेत अकाउंटला, तर कसं होईल? एकदा झालं, दोनदा झालं, असं जर आपण केलं, एकदा चुकीने झालं म्हणून आपल्याला किरकोळ समज देऊन विषय थांबवला जाईल. पण हे जर आपण पुन्हा पुन्हा केलं तर पुन्हा हे दंडाला पात्र आहे. म्हणजे हे ज्याला ज्याला दंड आहे, रस्त्यावरनं कुठून रस्ता क्रॉस करायचा, त्याच्याचबरोबर कोणते कोणते नियम आम्हाला पालन केलं पाहिजे. MSEBचं बिल भरायचं आहे, टेलिफोनचं बिल भरायचं आहे, त्यांनी अंतिम तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या आता मी बिल नाही भरलं तर आम्हाला दंड भरावा लागेल. हे शासन आहे, हे अनुशासन आहे की ह्या पद्धतीने तुम्हाला नाही करता आलं आणि तुम्ही नाही केलं तर मग तुम्ही दंडाला पात्र आहात. मग आपल्याला पैसे भरावे लागतात. आपल्याला जर बिल भरायला उशीर झाला तेवढंही नाही केलं आम्ही, त्यालाही नाही दाद दिली आम्ही, तर आम्हाला त्याच्या पुढे आहे. त्यांनी येऊन जर घरी इलेक्ट्रिकचं कनेक्शन कट केलं, त्यांनी जर तोडून टाकलं, विद्युत प्रवाह जर खंडित केला तर आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला ते मान्य करावं लागतं कारण ते अनुशासन आहे. तर त्यांनी सांगितलं हे अनुशासन कशाकरता निर्माण होतं की आम्ही ती शिस्त पालन करावी म्हणून. त्या पद्धतीने आम्ही राहिलं पाहिजे. आता काल आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल TV वर, आज त्याचा गदारोळ चालला आहे त्या चौधरीचा, की ती इतकी जोरात हसली. वास्तविक पाहता लोकसभेमध्ये वागण्याचे नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे जर त्या बाईंनी केलं नाही आणि देशाचा पंतप्रधान
त्याच्या भाषणामध्ये अशा प्रकारचा उपहासात्मक व्यवहार करावा हे अयोग्य आहे. म्हणजे हे दंडालाच पात्र आहे. वास्तविक पाहता तिला शिक्षाच द्यायची तर काही ज्या शिक्षा दिलेल्या असतील त्याप्रमाणे असभ्य वर्तनावरती जी शिक्षा असेल, म्हणजे सभेच्या बाहेर जाणे किंवा काही काळपर्यंत सभेमध्ये बसण्याला परवानगी न देणे वगैरे, हे करून पाठवावं लागलं असतं. उलट काय, त्याच्यावरती मोदींनी उत्तर काय दिलं ते म्हणाले, अहो टी व्हीवरची रामायणाची सिरियल संपल्यानंतर पुन्हा असं हसू ऐकण्याचा प्रसंग आपल्याला आत्ताच आला असेल, बोलू द्या म्हणाले त्यांना. म्हणजे आता हे झालं. वास्तविक पाहता आता काँग्रेसवाल्यांनी त्याच्या विरोधामध्ये आज हे केलं की तिथे पण ते वेलमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही झालं तरी मोदींनी या बाईंची क्षमा मागितली पाहिजे, कारण काँग्रेसला आता दुसरा उद्योगच उरलेला नाही. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या लोकसभेमध्ये आपल्या लोकांनी असं असभ्य वर्तन करावं का? त्यातही एका स्त्रीने असभ्य वर्तन करावं का? जर तुम्हाला स्त्री दाक्षिण्याची अपेक्षा असेल तर. कारण वेळ येते जेव्हा, तेव्हा दोन्ही बाजूनी जेव्हा समानतेला फायदा असतो तेव्हा लगेच स्त्रिया म्हणतात आमचे अधिकार समान आहेत, आणि जेव्हा स्त्रियांवरती समानता म्हणून शिक्षेची वेळ येते तेव्हा म्हणतात की तुम्हाला स्त्री दाक्षिण्य दाखवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्त्रिया दाक्षिण्याची अपेक्षा करता का समान अधिकारांनी समान व्यवहाराची अपेक्षा? एकदा काहीतरी निश्चित करा. त्यामुळे त्यांनी जे आज त्यांचा विषय नव्हता हा, पण त्यांनी ज्या प्रकाराने सुरू केला विषय, त्या प्रकाराला आता हे अनुशासन ह्याचं काय उत्तर द्यायचं ते देईल. मोदींनी क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही. आणि या वाक्याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा असेल तो घ्यावा, कारण जो शहाणा आहे त्याला इशारा काफी आहे. त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ त्यांना वाटत असेल तसा घ्यावा. त्यामुळे अशा प्रकारचं मोकळं हास्य करायला रामायणाच्या सिरियल नंतर तुम्हाला हे लोकसभेचीच जागा अशी आहे की जिथे आम्ही तुमच्यावर कोणते निर्बंध घातले नाहीत म्हणून तुम्ही हसू शकता, इथपासून अर्थाला सुरुवात होते. कोणताही अर्थ लावता येतो. सगळ्यात शेवटचा अर्थ म्हणजे जो त्यांना राग आला आणि क्षमा मागा म्हणतात तो अर्थ आहे की तुम्ही या ठिकाणी हे हसू रामायण सिरियल संपल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला याचा अनुभव करायला मिळाला. म्हणजे शूर्पणखेसारख्या स्त्रिया या रामाच्या इथे येऊन किंवा त्या काळच्या राक्षसी ज्या अशा विकटहास्य करत होत्या, तसं विकटहास्य आता तुम्ही रामायणानंतर इथे पाहता. म्हणजे हे अमर्याद आहे. म्हणजे ज्याच्याकडे दोष आहे तरीसुद्धा दोषास्पद मनुष्य आणखीन आपली वर्तणुकीने आपल्याला आणखीन खाली उतरवतोय. म्हणजे काय जे समजायचं असेल ते त्यांनी समजावं, पण इथे आपल्याला त्याचा संबंध नाही. एक अनुशासन कसं चालतं की जेव्हा या अनुशासनावर बोट ठेवून ते म्हणतात की मोदींनी त्यांची क्षमा मागावी, तर अडचण नाही आहे. जर असं अनुशासनामध्ये जर म्हटलं असेल की कुणीही कुणाचा कितपत अपमान करावा करू नये, तर त्याच्यावर जे उत्तर असेल ते उत्तर येईल. पण मुळामध्ये सभ्यतेचं पालन तुम्ही करावं या नियमाचं काय? सभ्यतेचं पालन करणाऱ्याला जर काही उत्तर मिळालं, कारण मर्यादा सोडून उत्तर दिलेलं नाही आहे. आणि ज्याला आपल्याकडे परोक्ष प्रिया हा देवा हा म्हटलेलं आहे त्याप्रमाणे मांडलेला विषय हा इतका अवंगुठीत आहे की त्याचा अर्थ कुणी काढूच शकत नाही. तुम्ही काय अर्थ काढणार? त्याचा अर्थ काढायला जागा नाही. म्हणून आपण म्हणलं की होशियार को इशारा काफी आहे. शहाण्या माणसाला त्याच्यातनं काय अर्थ काढायचे तो काढू शकेल. इथे हे अनुशासन जे आहे हे अनुशासन कुणालाही सोडत नाही. आजच्या भाषेत कुणालाही स्पेअर करत नाही. अनुशासनाच्या पुढे सगळे सारखे आहेत. आणि म्हणून जर एक राज्य चालवायचं असेल तर त्याकरता अनुशासनाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की सत्ययुगामध्ये राजा नसतो, त्यामुळे तो राजा न राज्यो न राजासीत. राज्य म्हणजे सीमा नाही. या सीमेमध्ये राहणाऱ्या या व्यक्तींचा नायक किंवा नेता अमुक एक आहे असं नाही. अनुशासन नाही. अनुशासन नाही याचा अर्थ पुन्हा हाच की त्यांना नियम सांगावे लागत नाहीत, त्यांना नियम शिकवावे लागत नाही. ते आपले धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. धर्मानीच सगळे प्रजाजन जे आहेत ते आपल्या आपल्या स्वयंशिस्तीत सेल्फ डिसिप्लिननी वागतात. त्यांना शिकवण्याकरता म्हणून
कुणाचं असा अंकुश त्यांच्यावरती असावा लागत नाही. त्यामुळे या सत्ययुगामध्ये विवाह बंधन हे काही नव्हतं. त्यांनी स्वीकार केला की ही माझी पत्नी आहे, की संपला विषय. मग तो गृहस्थाश्रमी आहे, मग त्याची मुलं आहेत, मग ती त्याची पत्नी आहे. तो पुन्हा द्वितीय विवाह करेल करणार नाही, ते त्यांच्या त्या काळच्या नुसार त्या सत्ययुगामध्ये त्या लोकांना जे वाटत असेल किंवा जो व्यवहार असेल. असं आपण का म्हटलं, कारण त्रेतायुगामध्येही विवाह होत होते, महाभारत काळातही विवाह होत होते. फक्त एक राम असा राजा आहे की ज्यांनी द्वितीय विवाह केला नाही, तो एकपत्नी व्रताने राहिला. त्यामुळे राजांना म्हणजे परवानगी होती, ऋषींना परवानगी होती. एका ऋषींनी सुद्धा आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे कश्यप ऋषी आहेत, त्यांची पत्नी आहे आदिती आणि दिती, 2 पत्नी आहेत. एका पत्नीला सगळ्या देवलोकांचा विस्तार आणि एका पत्नीच्याकडून सगळा दानवांचा विस्तार, दैत्यांचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे हे पुढच्या काळामध्ये जे विवाहाचं बंधन हे रामानी आदर्श दाखवून दिला की हे असं असायला पाहिजे. पण म्हणून राज्यामध्ये असं चालतच होतं असं नाही, अनेक विवाह होत असत. आणि त्यामुळे ह्या पहिल्या सत्ययुगामध्ये ही अशी परिस्थिती होती. त्रेतायुगामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला ह्या वर्णव्यवस्था आहे असं दिसतं. कारण ब्राह्मण आहेत, त्याच्यानंतर क्षत्रिय आहेत, त्यानंतर व्यापार करणारे आहेत, त्यानंतर सेवा करणारे आहेत. शंभुका आदींचा जो उल्लेख आहे त्या उल्लेखावरून कळतं. तो परीट आहे, त्या परीटाच्या उल्लेखावरून कळतं की ज्यांनी रामावरती निंदा केली आहे रामाची आणि सीतेला परत इथे आणून सीतेचा स्वीकार केला म्हणून. मग त्यामुळेच पुन्हा सीतेला अग्निदिव्य करायला रामाने सांगितलं आणि ती भूमीमध्ये म्हणजे गुप्त झाली म्हणा किंवा निघून गेली आपल्या मातेच्याकडे. तर हा जो सगळा विषय विचारात घेतला तर त्यावेळी हा क्षत्रिय आहे राम, आणि जो ब्राह्मण मंडळ आहे ते ब्राह्मण ऋषी मंडळ आहे. त्यातले जे ऋषी आहेत ते ब्राह्मण आहेत आणि ते राजाला सांगतात की हे राजा तुझ बाई, त्यावेळेचा विधी आहे त्रेतायुगामधला की जेव्हा राजा राज्यग्रहण करतो, राज्यावर बसतो, त्यावेळी तो आपल्या सगळ्या त्या दरबारातल्या लोकांना राजदंड जो आहे, सगळे दंड आहेतच ना, जसा संन्याशाचा दंड आहे तसा राजाचा पण दंड आहे. त्यामुळे राजाच्या हातामध्ये दंड आहे. आपला दंड तो राजा उभारतो आणि तो म्हणतो अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी. मला कुणीही दंड किंवा शासन करू शकत नाही. सगळ्यांचा शास्ता मी आहे, सगळ्यांच्यावरती शासन करणारा मी आहे. मग त्याच्यानंतर कोण उभं राहतं तर धर्ममंडळ उभं राहतं. ते धर्ममंडळ उभं राहिल्यानंतर हे ऋषी सांगतात की तू जरी शासनाच्या पातळीवरती अदंडी असलास तरीसुद्धा तुझ्यावरती अनुशासन आहे. मग ते कोणाचं आहे? धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. तू जर तुझा राजधर्म चुकलास, तू जर तुझा व्यवहार चुकलास तर तुला शासन आहे. त्यामुळे तुझ्यावरती अनुशासन किंवा तुझ्यावरती अंकुश हा धर्माचा आहेच. तू निरंकुश राहू शकत नाहीस. तुझ्यावरती निरंकुश अशी सत्ता नाही आहे. याचा अर्थ त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे आपापल्या व्यवहाराप्रमाणे वागताना आपल्याला दिसतात. पण त्याचबरोबर रामाच्या समोर जेव्हा परशुराम रामाला भेटलेले आहेत तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की गुणकर्म विभागशः करता आता आपण चर्चा करतोय की वर्ण जो आहे तो कशावरून आला? गुणकर्म विभागशः म्हणजे तो गुणांवरून आला का कर्मावरून वर्ण ठरला? कारण 2 प्रकारांनी वर्ण ठरतात असं त्यांनी सांगितलं की माणूस सात्विक आहे म्हणून तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे. आणि दुसरं असं की तो कर्मानी वेदांचं अध्ययन करणारा आहे आणि ब्राह्मणाची जी षटकर्म आहेत त्या षटकर्मांचा स्वीकार करणारा आहे म्हणून ब्राह्मण आहे. म्हणजे ब्राह्मणच असं नाही, प्रत्येक जात विचारात घेतली की त्याप्रमाणे प्रत्येक वर्णाचा विचार मांडता येईल. परंतु गुण आणि कर्माचा विचार करता आता जेव्हा परशुराम भेटतात आणि परशुरामांनी 21 वेळा मी पृथ्वी निक्षत्रिय करीन असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे, त्याची कथा सांगताना असं सांगितली जाते ना
की जमदग्नी ऋषी आहेत आणि रेणुका त्याची माता आहे. या म्हणजे रेणुका ज्यावेळी नदीवरती कपडे धुण्याकरता जाते आणि पाणी घेऊन येते, त्यावेळी ती तिथे बघते की सहस्रार्जुन आला आहे, महिष्मती नगरीचा राजा येतो आणि तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो तिथे जेव्हा त्याचं वैभव ती पाहते तर तिच्या मनामध्ये एवढाच एक विचार येऊन जातो की मी एक ऋषी पत्नी आहे आणि माझी जी बहीण आहे ती या सहस्रार्जुनाची पत्नी आहे, म्हणजे ती क्षत्रियाची पत्नी आहे. तर तिला केवढं वैभव आहे आणि मी मात्र ऋषीच्या घरामध्ये आल्यामुळे एक तपच माझ्या वाट्याला आलेला आहे आणि त्यामुळे ह्या तपाचरणामध्येच मी राहिलेली आहे. असा जेव्हा विचार तिच्या मनामध्ये येतो त्यावेळी ती घरी येते. परत आल्यानंतर मग तिला जमदग्नी ऋषी शाप देतात, कारण ते तिच्या मनातला भाव ओळखतात आणि ते तिला शाप देतात आणि ती मृत्यू पावते. परशुरामांनी घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना जे काही म्हणजे तो शिक्षा करतो, मग ते सगळा प्रसंग 2-3 आख्यायिकांनी आहे. काही ठिकाणी आईला आधीच दंड मिळालेला असतो, काही ठिकाणी हा परशुराम वडिलांचा वध करायला निघतो, आईचा वध करा म्हटल्यानंतर. असं थोडी कथेमध्ये इकडे तिकडे फरक आहे, पण काही असो, परशुराम हा क्षत्रियांना मी निक्षत्रिय करीन असं म्हणतो. का तर हा सहस्रार्जुन म्हणजे वास्तविक पाहता सहस्रार्जुन हा त्याच्या मावशीचा नवरा आहे, सख्या मावशीचा पती आहे. म्हणजे 2 बहिणी, एक बहीण ब्राह्मणाच्या घरात आहे आणि एक बहीण क्षत्रियाच्या घरात आहे. म्हणजे कुठल्याही प्रकाराने आज ज्या प्रकाराने जातीय पातळीवरती विवाह होतात तसे त्यावेळी होत नव्हते, असा एक भाग आपल्याला दिसतो. तो भाग हा इथे कसा आहे की हा ब्राह्मण आहे आणि क्षत्रियांचं वैर अंतःकरणात घेऊन क्षत्रियांच्या दोषाकरता तो संतापून त्यांना शिक्षा देण्याकरता उद्युक्त झाला आहे. दुसरा भाग असा आहे की तो क्षत्रिय आहे आणि हा ब्राह्मण आहे. म्हणजे जेव्हा त्याच्याबद्दलचा विचार मनामध्ये येतो की बल ह्या ब्राह्मणाकडे किती आहे आणि ह्याच्या घरात ती कामधेनू आहे, भांडण, इथपर्यंतच आपल्याला कथा पुढे त्याचे फाटे पुष्कळ आहेत. इथपर्यंत बघितलं तर त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये ती जी कामधेनू आहे त्या कामधेनूचं वैभव तो पाहतो. तिच्या वैभवामुळे ह्या ऋषीचा जो आश्रम आहे हा आश्रम आपल्यासारख्या राजापेक्षा सुद्धा अधिक वैभव संपन्न आहे. मग तो म्हणतो या अशा ऋषीच्या दारामध्ये ती कामधेनू कशाला पाहिजे, ती मीच घेऊन जातो. त्यामुळे ती कामधेनू ऋषीला प्राप्त आहे तर मला तशीच कामधेनू प्राप्त हो, म्हणून त्याची क्षत्रिय वृत्ती इथे दाखवली आहे. तर वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्यामध्ये विश्वामित्र क्षत्रिय आहेत, वसिष्ठ ब्राह्मण आहे. तर विश्वामित्र जेव्हा वसिष्ठांचं वैभव बघतो तेव्हा तो म्हणतो की अरे क्षत्रिय बल धिक बलम क्षत्रिय बल, धिक्कार असो म्हणतो त्या क्षत्रिय बलाचा. म्हणाले बल कोणतं तर ब्रह्मतेज हेच खरं, ब्राह्मणाचं बल हेच खरं. मग आता काय करावं, मला क्षत्रियातून ब्राह्मण व्हायचं आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे, हो ब्राह्मण व्हायला तुला अडचण नाही, पण तुला तपश्चर्या पुष्कळ करावी लागेल, साधना पुष्कळ करावी लागेल. तर तो म्हणतो ते काय करावं लागत असेल ते मला माहिती नाही, पण माझी एक इच्छा आहे आणि अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा म्हणजे अशी की मला वसिष्ठांनी मी ब्राह्मण आहे असं म्हटलं पाहिजे. तोपर्यंत काही खरं नाही, कारण आत्ता या ब्राह्मणांच्या वंशामध्ये श्रेष्ठ तर कोण असेल तर आत्ता वसिष्ठ महामुनी आहेत आणि वसिष्ठांनी विश्वामित्रांना म्हणजे मला त्यांनी म्हटलं पाहिजे की मी ब्राह्मण आहे. मग ते जेव्हा मला ब्राह्मण म्हणतील तेव्हाच खरी माझी जात बदलली आणि मी ब्राह्मण झालो आणि ब्राह्मतेज माझ्या ठिकाणी आलं. साधना सुरू केली, पुष्कळ साधना झाली. त्या साधनेमध्ये त्यांना जेव्हा अडचण आली, साधना समोर आल्यानंतर म्हणजे जी साधना त्यांना ब्राह्मतेजापर्यंत घेऊन जाणारी एवढी साधना जेव्हा सिद्ध होऊन समोर आली त्यावेळी अर्थात परीक्षा सुरू झाली. एकदा उर्वशी आली, एकदा रंभा आली. की पहिल्यांदा माझ्या साधनेत अडथळा आणतोय म्हणून त्यांना राग आला. तर पहिल्यांदा रागाने साधना बुडली किंवा त्यांचं तेज कमी झालं आणि दुसऱ्यांदा ते मोहित झाले आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी
पुन्हा मोहाने सुद्धा साधना गेली आणि क्रोधाने सुद्धा साधना गेली. अशा 2 प्रकारांनी त्यांची साधना दूर झाली. पुन्हा त्यांनी ठरवलं की हे असं काही समोर आपल्या अडथळे आले तरी आपण आता बदलायचं नाही. आणि पुष्कळ दीर्घ काळपर्यंत साधना केल्यावर त्यांना गायत्री मंत्राचं दर्शन झालं. आणि जेव्हा गायत्रीचं दर्शन झालं त्यावेळी त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता आपल्याला आपण झालो, ब्राह्मतेज आपल्यामध्ये आलं असावं. म्हणून तो वसिष्ठांच्या घराची येतो. रात्रीची वेळ असते आणि येतो तिथे आणि म्हणतो की वसिष्ठांनी आपल्याला आता ब्राह्मण काही झालं तरी म्हटलंच पाहिजे. तर कारण आता आपण एवढं उपासना करून ह्या ठिकाणी आलेलो आहोत, त्यामुळे हे आपल्याला प्राप्त होणं भागच आहे. थांबतो तिथे. तो आतमध्ये बोलत असतात. वसिष्ठ आणि अरुंधती यांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये असं सांगितलं आहे की ती अरुंधती जी आहे ती अरुंधतीनी दळलेलं असतं आणि दळण तिचं पुरं झालेलं असतं. ती दळण दळून बाजूला बसलेली असते. त्या दळणाच्या इथे ते पीठ भरत असते. तेव्हा वसिष्ठ महामुनी म्हणतात की हे जे तुझं पीठ आहे, म्हणाले सुंदर पांढरं शुभ्र पीठ आहे. आत्ता म्हणाले हे शरदाची पौर्णिमा आहे आज, तर बाहेर चंद्राचं जे चांदणं पडलं आहे त्या चांदण्याला तू कशाची उपमा देशील, कसं त्याचं सौंदर्य व्यक्त करशील. तेव्हा अरुंधतीने सांगितलं की आम्ही बायका आम्ही आमच्याच पदार्थांमधले दृष्टांत देणार. म्हणाली आत्ता माझं हे जे स्वच्छ पांढरं ज्वारीचं पीठ आहे हे जितकं स्वच्छ शुभ्र आहे तितकंच शुभ्र चंद्राचं चांदणं आहे असं ती म्हणते. आणि ते म्हणतात हो चांगला दृष्टांत आहे. म्हणाले मी सांगतो की हे जे चांदणं आहे ते चांदणं स्वच्छ कसं आहे तर चारित्र्य संपन्न पुरुषाच्या अंतःकरणासारखं आहे. ते जसं स्वच्छ आहे तसं. आणि म्हणाले ते अंतःकरण कोणाचं आहे. म्हणाले अर्थात विश्वामित्राचं आहे. असं आता ते काय अंतर्ज्ञानी आहेत, हा बाहेर कसा आला आहे आणि काय आला आहे त्यांनी ओळखलेलं आहे. तर ते म्हणाले की विश्वामित्राच्या अंतःकरणासारखं आहे. असं ऐकलं की ते विश्वामित्र धावत आत आले. त्यांनी वसिष्ठांचे पाय धरले. ते म्हणाले तुम्ही म्हणालात माझा गौरव केला, पण हे काही खरं नाही. कारण मी जो इथे तुमच्याकडे आलेलो आहे तो बाहेर एक मोठी शिळा घेऊनच आलेलो आहे की तुम्ही जर मला, आणि आत आल्याबरोबर त्यांनी जी हाक मारली विश्वामित्रांना या ब्रह्मर्षी म्हणून, तर त्यांना दुःख झालं. ते म्हणाले मी अजून ब्रह्मर्षी झालोच नाही. ते म्हणाले का. म्हणाले मी बाहेर तुम्हाला मारण्याकरता शिळा घेऊन आलेलो आहे. कारण जर का तुम्ही मला ब्रह्मर्षी आहे असं म्हटलं नसतं तर मी तुमच्या डोक्यात ती शिळा घालणार. म्हणजे म्हणाले अजून माझ्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तींचं अजून शमन झालेलं नव्हतं. सांगण्याचा हेतू असा की एक काळ आपल्याला असा पण दिसतो ना हे गुणकर्म विभागशः करता, की शेवटी आपल्याला विश्वामित्रांचं चरित्र रामायणात सगळं ऐकायला मिळतं. रामायणामध्ये त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्या त्रिशंकूला सांगितलं तुला मी स्वर्गात पोचवतो. हा जो देवानी यांनी निर्माण केलेला स्वर्ग आहे त्याच्यापेक्षा सुद्धा माझं सामर्थ्य अधिक आहे. तुझा अधिकार आहे की नाही स्वर्गात जायचा माहीत नाही, पण मी पोचवतो. मग हे त्याला स्वर्गाच्या दिशेने पाठवतात. स्वर्गातल्या देवता त्याला स्वीकारत नाहीत, कारण त्यांचं अनुशासन वेगळं आहे ना. त्या अनुशासनामध्ये स्वर्गात यायला जो योग्य आहे त्यालाच ते स्वर्गात घेणार. ते म्हणतात आम्ही नाही वर घेणार. ते वरून त्याला खाली ढकलतात आणि विश्वामित्र त्याला खालून वर ढकलतो. म्हणून त्या त्रिशंकूची जी अवस्था होते ती आपण त्रिशंकू म्हणतो. गव्हर्मेंट ते सुद्धा त्रिशंकू. आपल्याकडे ह्या सगळ्या बाजूनी त्यांची स्थिती काही ठीक नाही. सगळ्यांची रस्सेताडी खेचाखेची सुरू होते. सांगण्याचा हेतू एकच आहे की या ठिकाणी सुद्धा क्षत्रिय आहे आणि ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या वंशामध्ये क्षत्रियाला जायचं आहे तर त्याला त्याच्या गुणांच्या साह्याने म्हणजे त्याला त्याच्या तपाने तो ब्राह्मणांचा अधिकार प्राप्त करतो. उपनिषदांमध्ये पाहिलं तर उपनिषदांच्या मध्ये त्यावेळेचे जे श्रेष्ठ ऋषी आहेत त्या श्रेष्ठ ऋषींना सुद्धा ज्या विद्या प्राप्त नव्हत्या त्या सगळ्या राजर्षींना प्राप्त होते. म्हणजे क्षत्रिय हे अधिक विद्वान होते. क्षत्रियांच्याकडे अध्यात्मविद्या ह्या अधिक विकसित झालेल्या होत्या जितक्या ऋषीमुनींच्याकडे सुद्धा नव्हत्या. त्यामुळे एकेकाळचा त्यांचा अधिकार ज्या ज्या क्षेत्रातला अधिक होता तो त्या क्षेत्रातला अधिकार सर्वांनी मान्य केला. जसा राजा जनकासारखा. राजा जनक कोणते काय ब्राह्मण थोडेच आहे, ते क्षत्रियच आहे. पण त्यांचा आध्यात्मिक अधिकार केवढा आणि त्यांची एकूण प्रगती केवढी असं जर पाहिलं
राम क्षत्रिय आहे, तो काही ब्राह्मण नाही आहे, तो क्षत्रिय राजा आहे. त्यामुळे क्षत्रिय असणं आणि क्षत्रियांनी राज्य करणं आणि क्षत्रियाचा अधिकार हा समाजामध्ये पूर्ण मान्य होता आणि क्षत्रिय हा गुणांनी अधिक युक्त होता. सगळ्या सृष्टीची निर्मिती ज्या मनु आणि शतरूपांनी केली, म्हणजे भगवंतांनी ब्रह्मदेवानी जे दोघे जण पहिले जन्माला घातले, तो हा स्वयंभू मनु आणि त्याची पत्नी शतरूपा. तर ही दोघांची जोडी आहे. हे कोण आहे? हा स्वयंभू मनु क्षत्रिय आहे, हा राजा आहे आणि त्याच्यापासून जन्माला आलेले त्याचे आम्ही वंशज आहोत. म्हणजे तो जो मनु आहे, तो स्वयंभू मनु, त्या मनूचे आम्ही वंशज म्हणून आम्ही मानव आहोत. त्याच्यामुळे आम्हाला मानव म्हटलं जातं. स्वयंभू मनूंनी आम्हाला शिस्त दिली, जी डिसिप्लिन दिली आहे ती डिसिप्लिन म्हणजे मनुस्मृती आहे. स्वयंभू मनूंनी लिहिलं आहे की कसं राज्य असावं, कसे रस्ते असावेत, रस्त्यावरून कुणी कसं जावं, डाव्या बाजूनी कुणी जावं, उजव्या बाजूनी कुणी जावं, कुणी कुणाला ओव्हरटेक करू द्यावं आणि कुणी कुणाला जायला आधी मार्ग द्यावा, इथपासून म्हणजे घाट कसे ओलांडावेत, रस्त्यावरून कसं चालावं, इथपासून त्यांनी नियम दिलेले आहेत. व्यवहाराचे म्हणजे मार्गावरचे, जगण्याचे, विवाहांचे, सर्व प्रकारचे नियम त्यांनी दिले. आता त्या शतरूपा त्याची पत्नी आणि स्वयंभू मनु यांना मुलं झाली. त्याच्यामध्ये दोघे अधिक महत्त्वाचे, म्हणजे पहिले दोन, एक आहे तो उत्तानपाद आणि दुसरा आहे तो प्रिय. तो जो प्रिय आहे तर तो हा आणि उत्तानपाद ह्या दोघांच्यामध्ये सगळा मानवांचा विस्तार आहे. आणि ह्या विस्तारात, आता त्याच्या विस्तारात आपल्याला जास्त जायचं कारण नाही, पण स्वयंभू मनुला 9 कन्या आहेत आणि हे 2 पुत्र आहेत. आता त्या 9 कन्यांचा विवाह करायचा आहे, तेव्हा स्वयंभू मनुनी त्या मुलींचा विवाह कोणाशी करून द्यावा हे सांगण्याकरता ब्रह्मदेव त्याच्याकडे आले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं आहे की तुला जे अधिकारी ऋषी वाटतील त्या ऋषींशी ह्या 9 कन्यांचा विवाह करून दे. आता हे जे अधिकारी ऋषी आहेत ते कोण आहेत? प्रजापती आहेत. प्रजापती म्हणजे कोण? ही सृष्टीचा विस्तार करण्याकरता ज्यांनी संबंध आयुष्यभर कार्य केलं, आपल्याला मुलं होऊ दिली आणि भगवंताच्या इच्छेनी पूर्ण तपश्चर्येनी ज्यांनी एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी मुलं त्या ठिकाणी निर्माण केली, ही मानवाची संतती आहे. ही पुढे निर्माण झाली. हे ऋषी कसे निर्माण झाले? हे ऋषी मानवी संततीप्रमाणे निर्माण नाही झाले. स्वयंभू मनु किंवा ही शतरूपा हेही स्वतः ब्रह्मदेवानी निर्माण केले आणि ब्रह्मदेवाला शब्द, त्याचं नाव हे क आहे मुळामध्ये, त्याच्या त्या क पासून आपल्याला आपण निर्माण झालो ब्रह्मदेवापासून, म्हणून आपल्या शरीराला काया म्हणतात की त्याच्यापासून आपण निर्माण झालो आहे, म्हणून आपली काया, हा देह जो आहे तो काया आहे. तर आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की ही संबंध सृष्टी निर्माण करण्याचं काम कुणी केलं? क्षत्रियांनी केलं आहे. ही सृष्टी निर्माण करण्याचं, ही सृष्टी राखण्याचं काम कुणी केलं? ब्राह्मणांनी केलं. आता तो ब्राह्मण नावाने नाही आहे, ते ऋषी आहेत. त्या ऋषींना कोणी जन्माला घातलं? ब्रह्मदेवाने. ते जे ऋषी आहे ते त्यांनी आपल्या ठिकाणी जन्माला घातले का? ते सगळे प्रजापती आहेत आणि ते सगळे प्रजापतींचे विस्तार आहेत. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमध्ये आता जे 33 कोटी देवता आपण म्हणतो, तसं जगाला निर्माण करणारा कोण? हा ब्रह्मदेव. आणि त्याच्याबरोबर ब्रह्मदेवाच्या बरोबर हा प्रजापती आहे. त्याच्याबरोबर 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत आणि 12 आदित्य आहेत. या सगळ्यांनी मिळून हे 33 कोटीतून ही प्रजा निर्माण झालेली. वास्तविक पाहता आपण जर असं पाहिलं तर जाती होत्या आणि जाती आज ज्या पद्धतीने आपल्याला सगळी चालली आहे ही करणं म्हणजे वर्णव्यवस्था, पण आज वर्णव्यवस्थेच्या स्वरूपात राहिलेली नाही आहे. पुढं काय झालं? जाती कठोर व्हायला लागल्या. आत्ता हे जे आपण सांगतोय, इथे ब्रह्मदेव सांगतोय हा ही शतरूपा आणि हा मनु, आता म्हणजे यांचा कपिल महामुनींचा जो जन्म झालेला आहे, त्या कपिल महामुनींना सुद्धा देवहूतीला त्यांनी आपल्या आईला, कर्दम ऋषी आणि देवहूती हे त्याचे आई वडील, आणि त्यांनी उपदेश केला कपिल महामुनी.
आता त्याला काय म्हणावं, हा ब्राह्मण म्हणावा क्षत्रिय म्हणावा? पण त्याच्या ठिकाणी त्याला क्षत्रिय असं म्हटलं नाही आहे. त्याच्या ठिकाणी तो मोठा ब्रह्मतेजाने युक्त असलेला ऋषी आहे असं म्हटलं. या ऋषींना आपल्याकडे जसं म्हटलं ना, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायला जाऊ नये. ऋषीचं कुळ का नाही सापडत? कारण तो कुठल्या तरी ठिकाणाहून जन्माला आलाय असं नाही आहे. अनेक ऋषींना ब्रह्मदेवाने आपल्याकडून जन्माला घातलं. अनेकांच्या करता त्यांनी कोणाकोणाची योजना केली. हे सर्व जे ऋषी आहेत हे ऋषी ब्रह्मदेवाच्या इच्छेने जे आलेले आहेत. या ऋषींना काय म्हटलंय? प्रजापती. हे सगळे प्रजापती आहेत. तो ब्रह्मदेव आहे. हे ऋषी सगळे प्रजापती आहेत. आणि ह्या सृष्टीचा अनुशासन करणारा जो मनू आहे, तो आताचा जो मनू आहे तो 14वा मनू आहे. आणि जो पहिला मनू आहे तो स्वयंभुव मनू. आत्ताचा जो मनू आहे तो वैवस्वत मनू आहे. म्हणून आत्ताचं जे आपलं मन्वंतर चालू आहे हे वैवस्वत मन्वंतर आहे. म्हणजे जेव्हा गुरुजी संकल्प सांगतात तेव्हा वैवस्वत मन्वंतरामध्ये आम्ही काय पूजा करतोय, काय घरामध्ये, तर हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की इथे कुठे जातीमध्ये वादच नाही आहे. इथे जातीचे गोंधळ आपल्याला कुठे दिसत नाही. इथे ज्यांनी आपल्याकडून तप केलं, ज्यांनी आपल्याकडून आचार सांभाळला, ज्यांनी आपल्याकडून आपल्याला एका सत्वगुणामध्ये ठेवलं आणि आपलं चांगुलपण ज्यांनी सिद्ध केलं ते त्या अधिकारावरती आले असं आपल्याला एका बाजूला समाजामध्ये दिसतं. एका बाजूला समाजामध्ये कसं दिसतं? दुसरंच उदाहरण आपण घेतलं. राजा दुष्यंताचं, म्हणजे द्वापार युगामध्ये काळ पुढे चालला. ह्याच कुरुवंशामध्ये आता दुष्यंताचा मुलगा भरत, त्याच्या इतका मोठा राजाच झाला नाही क्षत्रियांमध्ये. त्यामुळे त्यांनी जे अशक्यप्राय कर्म केलं त्याच्यामुळे हा जो देश आहे हा भारत म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावाने हा देश भारत झाला. कारण त्याच्या इतका मोठा राजा झाला नाही आणि असा राजा होणं शक्य नाही. म्हणून त्याला त्याचं स्मरण हे ह्या खंडाला किंवा ह्या वर्षाला ठेवलं. म्हणून याला आपण भारतवर्ष म्हणून ओळखायला लागलो. तर आता तो जो दुष्यंत आहे त्या दुष्यंताचा प्रवास करता करता किंवा शिकारीला हिंडता हिंडता त्या रानामध्ये तो चुकून त्या कण्वमुनींच्या आश्रमामध्ये, त्या कण्वमुनींच्या आश्रमात आल्यानंतर तो जेव्हा शकुंतलेला पाहतो त्यावेळी तो तिच्याविषयी मोहित होतो. तो प्रेमात पडतो. तो तिच्याशी बोलतो, तिच्याकडनं काय सेवा, ती जेव्हा इथे थांबा, राहा, मग कण्व महामुनी आता बाहेर गेले, ते येतील, आपल्याला जर आवश्यकता असेल तर या ठिकाणी आपण राहू शकता, आमच्या आश्रमात सोय आहे वगैरे अशा तऱ्हेने ती त्यांचं व्यवस्थित योग्य ते आश्रमाला साजेसं असं स्वागत करते. त्याच्यामध्ये हा दुष्यंत म्हणतो की ही कन्या बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये हिच्याविषयी अभिलाषा कशी उत्पन्न झाली. कारण आम्ही उत्तम क्षत्रिय लोक आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये अन्य कुणाची कन्या असेल तर कण्वमुनी आहेत, तर ती ब्राह्मणाची कन्या आहे. तर ब्राह्मणाच्या कन्येविषयी या क्षत्रियाला, राजाला अशा प्रकारे अभिलाषा उत्पन्न होणं शक्य नाही. मम हृदय साभिलाषम असं त्यांनी वर्णन केलं आहे की माझ्या हृदयामध्ये तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली आहे. आता तो जेव्हा तिला म्हणतो की हे कन्ये, तुझ्याबद्दल माझ्या मनात असा विचार आला, तर ती म्हणते चूक नाही आहे. त्याचं कारण असं की मी विश्वामित्राची कन्या आहे आणि त्यामुळे माझ्या आईने, ब्रह्मेनी मला सोडून दिलेलं आहे आणि मला वनात टाकली आणि कण्वमुनींनी मला इथे आणले आणि कण्वमुनींनी माझा सांभाळ केला या आश्रमामध्ये. त्यामुळे मी आश्रमकन्या असले तरीसुद्धा मी ब्राह्मण कन्या नाही आहे, मी क्षत्रिय कन्या आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो म्हणूनच मला तुझ्याविषयी प्रेम वाटलं. मग त्यांनी योग्य मुहूर्त पाहून तिच्याशी विवाह केला आहे. म्हणजे आणखीन हे काय झालं, हे गुणकर्म विभागशः, हे कर्म आहे, हे क्षत्रियाचं कर्म आहे. त्याला एका मुलीशी विवाह करावासा वाटला, तो विवाहसुद्धा ती कन्या त्याच्याच जातीची आहे म्हणून वाटला. म्हणजे झालं कसं, इतक्या दीर्घ काळापर्यंत वर्ण पण स्थिर झाले ना, की राजाचा मुलगा राजा, त्याचा मुलगा राजा, त्याचा मुलगा राजा, म्हणजे तो क्षत्रिय, आणि क्षत्रियांनी विवाह कोणाशी करावा, क्षत्रियाशी. अशा तऱ्हेने थोडं थोडं तिथे
पक्क झालं असेल, आपण काही त्याची कल्पना करू शकत नाही. पण काळाच्या ओघामध्ये दीर्घ कालामध्ये मात्र वर्ण हे जन्मावरून ठरायला लागले. तोपर्यंत ते जन्मावरून वर्ण नव्हते, कर्मावरून वर्ण होते. आणि जे कर्म ज्या गुणाचं आहे त्याप्रमाणे ठरत होते. म्हणजे आपण जे कर्म करू त्या कर्माप्रमाणे ते वर्ण आहेत असं आपल्याला मूळचा सिद्धांत दिसतो. पण समाजामध्ये मात्र त्याला एक प्रकारचं स्थैर्य आलं. आणि त्या स्थैर्याला का स्वीकारलं गेलं? मनुनी पण स्वीकारलं, मनुस्मृतीमध्ये सुद्धा स्वीकारलं. जसं एका बाजूनी या सगळ्या गोष्टींची मोकळी चर्चा केलेली आहे, तसं दुसऱ्या बाजूनी म्हटलंय की ब्राह्मणांमध्ये विवाह करावा, क्षत्रियांमध्ये विवाह करावा, वैश्यांनी वैश्यांमध्ये विवाह करावा आणि शूद्रांमध्ये विवाह करावा. अशा प्रकारे स्वतः मनु पण लिहितो की ज्यांनी, म्हणजे मनुनी समाजामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की सर्व विचार प्रवाह मोकळे ठेवलेले, समाजाला याचा स्वीकार करण्याला जागा आहे, साधन आहे. जसं उपनिषदांच्या मध्ये तो सत्यकाम जाबालाची जी कथा आहे, तो सत्यकाम जाबालाला वडील कोण माहिती नाही, आईबरोबर राहिलेला, आणि आईकडून तो मुलगा गुरुगृही शिकायला आलेला. तर गुरूंनी विचारलं, बाळा तुला काय शिकायचं आहे? माझ्याकडे जर तुला विद्या शिकायची असेल तर तुझ्यावरती मला संस्कार करावा लागेल. तो म्हणाला, मला माझं कुलगोत्र काही माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर कोणत्या प्रकाराने संस्कार कराल मला माहिती नाही. तर तुझं नाव तू काय सांगतोस? तो म्हणाला, मी सत्यकाम जाबाल असं सांगतो, कारण माझ्या आईचं नाव जबाला आहे, त्यामुळे आईच्याच नावावरून मी माझं नाव सत्यकाम जाबाल म्हणतो. म्हणजे आईचा वंश किंवा आईचं नाव पुढे करून मी माझी ओळख देतो. तर त्यांनी त्याला आश्रमामध्ये ठेवून घेतलं. आपल्या आश्रमात ठेवून घेण्याकरता तो संस्कार केला. आणि त्या संस्कारानंतर तो मुलगा, तुला आता काय शिकायचंय? तो म्हणाला, मला ब्रह्मज्ञान पाहिजे, मला दुसरं काही नको. म्हणून तो त्या ब्रह्मज्ञानाकरता तिथे शिकायला राहिला. आणि गुरुजींनी सांगितलं, इथे राहायचंच नाही, तू जंगलात जा, तुला मी अशा भाकड 100 गायी देतो आणि 1000 पुष्ट दुधाळ गायी झाल्या की परत. त्याप्रमाणे तो जातो. 12-14 वर्षाचा दीर्घ काल जातो. त्या काळात त्या गायींची सेवा करतो आणि अशा 1000 उत्तम झालेल्या गायी घेऊन येतो आणि त्याला ब्रह्मज्ञान होतं. कथा पुष्कळ पुढे आहे. मग उपकोसल नावाचा वगैरे वगैरे ते सगळं पुढे जाऊ द्या. असाच पुन्हा एक विद्यार्थी तयार त्यांच्याकडनं होतो. पण महत्त्वाचा असा की हरिद्रुमत गौतमांच्या आश्रमामध्ये शिकायला हा जात नाही, पात नाही, नाव नाही असा हा मुलगा शिक्षणाकरता येतो. तिथे येऊन त्याच्याकडनं ज्या तपाची अपेक्षा आहे ते तप ते हरिद्रुमत गौतम करून घेतात. तो मुलगा ब्रह्मज्ञानाला योग्य असा बनवतात. त्या मुलाला परत आणतात आणि आपल्या आश्रमात आणल्यानंतर त्या मुलाला त्या आश्रमाचा प्रमुख करतात. आपण हिमालयात तपाला निघून जातात. म्हणजे त्याला पूर्ण अधिकार त्यांनी दिलेला आहे. का तर तू तुझ्या अधिकाराने तू म्हणजे ब्रह्मज्ञानाने तू ब्राह्मण झालेला आहेस. म्हणजे जन्मानी जरी तो द्विज असला तरी कर्मानी शूद्र असू शकतो. असं पण आपल्याकडे जन्मना जायते द्विजा असं म्हटलंय ना, की जन्मानी द्विज होतो पण कर्मानी शूद्र होतो. त्यामुळे कर्मानी तो शूद्र होऊ शकतो. म्हणजे तो जन्मानी द्विज आहे म्हणून कर्मानी द्विज आहे असं नाही. आता तर एक सनसनाटी सिरियल येणार आहे आपल्याकडे, ती म्हणजे रामदेव बाबांवरची सिरियल येणार आहे. त्या रामदेव बाबांच्या सिरियलचं चालू झालं आहे आता, सर्व प्रकारचं त्याचं प्रमोशन चालू आहे. त्याच्यामध्ये रामदेव बाबांची घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलंच आहे, आता त्यांनी स्वतः वेदाचं अध्ययन केलेलं आहे. आता वेदाचं अध्ययन करताना काय काय त्यांना त्रास आले ते आपण आता पाहायला पाहिजे. आणि ते स्वतःची जाती कोणतीच सांगत नाही. ते आता मी अमुक आहे, मी या जातीचा, मी अमुक शिकलोय, पण मी वेदांचं अध्ययन केलं आहे, मी सगळा संस्कृतचा उत्तम अभ्यास केला आहे, मी उपनिषद अभ्यासली आहेत, मी गुरूंच्या घरी राहिलो आहे. आता प्रत्यक्ष त्यांचं जीवन काय आहे ते कळेल आपल्याला. पण अशा प्रकारे जो त्या जातीमध्ये नाही आहे, ज्याला म्हणजे आता ब्रह्मविद्येचा अधिकार आहे की नाही,
ज्याला वेदविद्येचा अधिकार आहे की नाही, ही सगळी चर्चा कुणा करतात? ही चर्चा ब्राह्मणा करतात. आणि आता जे शिल्लक राहिला आहे ब्राह्मण म्हणून, तोच फक्त त्या वेदविद्येत पडतो आहे. बाकीच्या प्रत्येकाने आपला अधिकार सोडला. त्यामुळे आता अधिक वाद पेटवलेले आहेत. हे वास्तविक पाहता अधिकार सगळ्यांनाच होता. आज आता वैश्य समाज आहे. भारतभरामधला सगळा वैश्य समाज जो आहे तो सर्वदूर व्यापार करत होता. आज परिस्थिती बदलली. आज सर्व जाती जमाती व्यापारामध्ये पडल्या, व्यवसायामध्ये, उद्योग उद्यमामध्ये पडल्या. नाही तर भारतात पूर्ण दक्षिणेमध्ये पण आणि उत्तरेमध्ये पण. म्हणजे आता आम्हाला काय बघायला मिळतं की एक मारवाडी मनुष्य आहे, तो मारवाडातून येतो, आमच्या इथे उद्योग व्यवसायामध्ये येतो आणि तो इथे स्थिर होतो, व्यवसायात स्थिर होतो. पूर्वी मारवाडातला ब्राह्मण किंवा माहेश्वरी समाज हा तिथला उचलून उद्योगधंदा करायला कुठे जात नव्हता. आपल्या आपल्या ठिकाणीच तो आपल्या व्यवसायात होता. आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे इथे अलीकडे आता थोडे लोक राहिले, पण जी मंडळी पूर्ण दक्षिणेमध्ये आपल्या आडनावाच्या पुढे वार लावतात ती बहुतेक सगळी वैश्य आहे. आणि त्यांनी आपली जात दाक्षिणात्य वैश्य समाज म्हणूनच आहे. आजही ते दाक्षिणात्य वैश्य समाज असंच म्हणतात. आणि त्यांची कामं, त्यांचे निराळ्या ठिकाणचे आश्रम हे सगळे दाक्षिणात्य वैश्य म्हणूनच चालतात. म्हणजे वैश्य समाज अजून वैश्य रूपाने भारतभरात शिल्लक आहे. क्षत्रिय समाज अजून पण त्याच्या आडनावांनी, नावांनी, त्याच्या कर्मांनी भारतभरामध्ये शिल्लक आहे. ब्राह्मण समाजसुद्धा अजून सर्वदूर शिल्लक आहे. तसंच हा जो शूद्र समाज म्हणू आपण, तो जो शूद्र समाज आहे त्या शूद्र समाजामध्ये सुद्धा जेवढ्या जाती जमाती आहेत त्या सगळ्या अजून सर्वदूर शिल्लक आहे. त्यामुळे आहेत ह्या जाती कशा आहेत? आता जर पाहिलं तर ह्या सगळ्या जन्मानी अधिष्ठित झाले आहेत. आणि जन्मानी अधिष्ठित होऊन प्रत्येक समाजाला ह्यातनं आपण काही बदलावं, काही करावं अशी संधी मिळाली की नाही माहीत नाही आपल्याला. पण करावंसं वाटलं की नाही याच्याबद्दल आपल्याला शंका आहे. कारण ज्याला वाटलं, ज्याला जसं वाटलं तसा त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्यात बदल करून घेतला, आपला अधिकार प्राप्त करून घेतला. आपल्याकडे संतांच्या मध्ये सर्व जाती जमातीत संत, अशी एकही जात जमात शिल्लक नाही आहे की जिथे संतत्व नाही आहे. असं एक आता आपण ज्याच्या नावाने शक चालवतो तो शककर्ता शालिवाहन सुद्धा ओबीसीच आहे ना, तो कुंभारच आहे ना, तो मूळचा कुंभारच आहे. म्हणजे असं काही नाही आहे की क्षत्रियाच्या नावाने शक चालू झाला पाहिजे किंवा ब्राह्मणांनीच त्याला परवानगी दिली पाहिजे, असं काही नाही. हे ज्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं त्याच्या कर्तृत्वाने आपल्याकडे म्हणून गुणकर्म विभागशः त्याच्या कर्मानी तो श्रेष्ठ झालेलाच आहे, ठरलेलाच आहे. आता भारतभरामध्ये मोदी आपली जात ओबीसी असावी असंच लोक म्हणतात. मोदींनी सांगितलं नाही आहे मी माझी जात ओबीसी आहे म्हणून, पण असं म्हणतात की ते त्यांच्याकडची ही जी मोदी समाज आहे हा, या जसा सर्व समाजामध्ये मोदी आडनाव आहे आणि मोदी ज्या समाजातून आलेले तो समाज हा काही उच्चवर्णीय समाज नाही आहे, तो खालचा समाज आहे कुठेतरी. म्हणजे समाजात मानतात वरचा खालचा म्हणून खालचा म्हणायचा. रामदेव बाबांनी सांगितलं त्यांच्या ह्या प्रमोशनच्या मुलाखतींमध्ये 100 कोटी रुपयाचं बजेट आहे त्यांच्यावरती जी फिल्म निघणार आहे ते सिरियलसारखं निघणार आहे त्याचं बजेटसुद्धा एवढं मोठं आहे की आणि जगभरातल्या लोकांना त्याच्यामध्ये रस आहे आणि त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनपासून सगळी माणसं इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे ते सगळी सिरियल जी निर्माण होईल त्याच्यामध्ये हे सगळे लोक आहेत. तर सांगण्याचा हेतू असा आहे की रामदेव बाबांची जात कोणी विचारायला गेलं का, पतंजली प्रॉडक्ट बघताना हे ब्राह्मणांनी केलं असतं तर ब्राह्मणांनी घेतलं असतं, एक क्षत्रियांनी केलं असतं तर क्षत्रियांनी घेतलं असतं, असं काही कोणी म्हणत नाही. हा भाग ह्या समाजामध्ये नाहीच आहे. या समाजाने मुळामध्ये जाती अशा तऱ्हेने पक्क्या करून जातीचा भिंती नाही मुळात उभ्या केल्या. ज्या उभ्या केल्या भिंती त्या ब्रिटिशांनी उभ्या केल्या आणि ब्रिटिशांनी त्या उभ्या आपल्याकडे नाही तर अनुलोम विलोम विवाह जे आहेत ते विवाह झाले नसते. फक्त समाजाला सुसूत्रता यावी म्हणून पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नाही, पण कुणाच्या तरी एकाच्या नावाने हे सगळं चालू राहिलं तर कुटुंबाला आणि समाजाला अधिक चांगलं कायदा आणि सुस्थिर व्यवस्थेला
एक प्रकारचं चांगलं वळण राहील. त्यामुळे मुलगी सासरी जाते, म्हणजे मुलीच्या घरून मुलगी ही पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. मातृसत्ताक केरळमध्ये आहे, आता किती शिल्लक आहे आपल्याला माहीत नाही, पण त्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये घोटाळे पुष्कळ आहेत, त्रास पुष्कळ आहे, गुंतागुंत पुष्कळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये, छोट्या छोट्या राज्यांमध्ये सुद्धा पितृसत्ताक कुटुंब पद्धती अधिक स्थिरच आहे. आता जात जसं आपण जातीवर हे झालो, गुण कर्म विभागशः, याच्यापेक्षा सुद्धा जन्मना गुण जन्मना कर्म असं धरलं आपण. जन्माने मिळालेला कर्म आणि जन्माने मिळालेले गुण हे दोन लक्षात घेऊन आपण या ठिकाणी त्यांना त्या त्या जातीचे म्हणून त्याचे शिक्के मारले. तर अशा प्रकारे जाती ह्या सुस्थिर जशा व्हायला लागल्या आणि जाती जातींची स्थिरता जशी यायला लागली, तसं मात्र जो व्यवहार आहे तो व्यवहार आता ब्राह्मणाची मुलगी आहे आणि वैश्याचा मुलगा आहे आणि ती मुलगी वैश्य मुलाशी लग्न करते, तर हा प्रतिलोम विवाह आहे. आणि हा आत्ता नाही, स्वयंभूव मनूंनी निर्माण केलेल्या मनुस्मृतीमध्ये पण याची चर्चा आहे की विवाह असे करू नयेत, की आपली जाती सोडून किंवा आपला वर्ण सोडून अन्य वर्णाशी विवाह होऊ नयेत. ज्या त्या वर्णाची एक एक विशेषता जी आहे ती विशेषता जर जपून राहायची असेल आणि त्या गुणांचं जर उत्तम संवर्धन व्हायचं असेल तर हे टिकलं पाहिजे. म्हणजे जातीव्यवस्था सुदृढ झाली आणि ती तशी का टिकली, त्याचं कारण असं आहे की मनुष्य हा त्या त्या जातीमध्ये व्यवसाय, जीवन आणि गुणवत्ता या तीनही गोष्टींनी अधिक समृद्ध राहिला. की व्यवसाय त्याला त्याच्या घरचाच मिळाला. आता जे सारखं आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला काम द्या, कोणाला कधी काम मागावंच लागलं नाही. आपल्या घरात जे काम आहे ते काम तो करतोय, त्या कामामध्ये त्याची गुणवत्ता वाढलेलीच आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणच्या लोकांचं काही वैशिष्ट्य आहे. कलाकारांचं वैशिष्ट्य आहे, हातातल्या कौशल्याचं वैशिष्ट्य आहे, कारागिरीचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य टिकायचं असेल तर ते त्या त्या कुटुंबातून यावंच लागतं. आपण जसं म्हणतो गवयाचं पोर सुरात रडतं, तसंच येणारच ना. अनुवंशाचे गुण येतात आणि त्यामुळे विज्ञानाने अनुवंश मान्य केलेला आहे. विज्ञानाच्या दृष्टीने अनुवंशाचा विचार त्यांनी खूप पक्का केला आहे आणि ठाण्याचे बेडेकर म्हणून आहेत, त्यांनी त्याच्यावरती एक चांगलं ऑथेंटिक असं एक बुकलेट प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्या बुकलेटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हे सगळं DNA जो आहे त्या DNAचा विचार करताना पुष्कळ मोठा विचार आहे त्यांनी मांडलेला. त्यांनी सांगितलं की मातेचे आणि पित्याचे जे गुण आहेत ते जेव्हा सगळे गुण पुढे यायला लागतात, त्या मुलांनी त्या प्रत्येक गुणांनी, त्या प्रत्येक असणाऱ्या त्या त्या पेशींनी आपण जो टिकतो तोच राहतो ना. त्या पेशीतल्या ज्या गुणांच्या ज्या पेशी टिकतात त्या पेशींच्या प्रमाणे ते गुणसंवर्धन होत राहतं. तर त्यांनी म्हटलं आहे की त्या पेशी टिकवून त्यांचं गुणसंवर्धन करून मुलांच्याकडे ते अनुवंशाने आपोआप आलेले हे जे गुण आहेत, हे गुण त्याच्या ठिकाणी टिकायचे असले आणि ते वाढायचे असले तर पुन्हा तोच अनुवंश त्याच्याबरोबर पाहिजे. फक्त एवढंच आहे की जसं पारशी जमात सख्या चुलत, सख्या मावस मध्ये लग्न करून जमात जवळजवळ नष्ट होत आली, जमात संपत चालली. कारण पुढे शेवटी वेडेच झाले. अधिक पारशी समाजामध्ये वेडाचं प्रमाण वाढलं, समाज हळूहळू करत तो नष्ट होत गेला, थोडासा शिल्लक राहिला. मुसलमान समाजामध्ये सुद्धा आता बळेच संख्या वाढवतात भारतामधली, तो भाग वेगळा सोडून द्या, पण त्यामध्ये सुद्धा चांगला, हुशार, अव्यंग असा समाज निर्माण होणं ह्या अशा प्रकारच्या विवाहामधून कठीण झालं. त्यामुळे आजही ते म्हणतात की बघताना अनुवंश बघणं आवश्यक आहे. म्हणजे विवाह होताना दोन कुटुंब ही एकमेकांशी, आपल्याकडे पूर्वी जसं सगोत्र सपिंड हे विवाह करत नव्हते, त्याचं कारण असं, सगोत्र सपिंड एकदा जर बघितलं तर किमान त्याच्या 12-1 पिढ्या तुटलेल्याच असतात. मग ते आडनाव जरी एक असलं तरी पिढ्यानं पिढ्या
दूर जातात आणि इतक्या दूर गेलेल्या पिढ्यांच्या मध्ये दोष राहत नाही. त्या दूर गेलेल्या पिढ्या जर एकत्र आल्या तर त्यांच्यामधनं होणारी संतती अधिक चांगली निर्माण होते. हा एक पुन्हा त्याच्यामधला भाग आहे महत्त्वाचा, की अनुवंशाने चांगली संतती निर्माण करता येते. म्हणून जाती स्थिर झाल्या आणि जाती स्थिर होऊन त्या त्या जातीत विवाह केले गेले. जवळच्या जवळ विवाह करण्याचे परिणाम कर्नाटकामध्ये, कोकणामध्ये, आणखीन काही ठिकाणी दक्षिणेतल्या काही भागामध्ये त्यांचं असं त्याच्याविषयीचं म्हणणं आहे की कोकणामध्ये जवळजवळच्या लोकांमध्ये विवाह झाल्यामुळे कोकणातल्या माणसाच्याकडे जास्तीत जास्त स्किझोफ्रेनिया आहे. म्हणजे कोकणातल्या माणसामध्ये हा रोग अधिक प्रमाणामध्ये दिसतो. त्याचं कारण जवळजवळ विवाह होतो. कर्नाटकामध्ये हा दिसतो, जवळजवळच्या लोकात विवाह होतो. आणि दक्षिणेमध्ये या लोकांच्यामध्ये व्यंग दिसतं, कारण घरातल्या घरात विवाह होतात. त्यांनी बरीच यादी दिली की कुठल्या कुठल्या भागामध्ये विवाह असे केले जातात एक एक जाती टिकवण्याकरता. आणि ती जाती टिकवताना घरातल्या घरात मामे बहीण, आत्ते बहीण असे सुद्धा विवाह जेव्हा अगदी जवळ मामा भाची असेही विवाह जेव्हा केले जातात त्यावेळी ते विवाह अजिबात योग्य नाहीत. असा एक जो त्याच्या मागचा भाव आहे. तर इथे भगवंत असं म्हणतात की मी गुणकर्म विभागशः जे त्याच्यामध्ये नियम घातला आहे तो नियम असा आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले जे त्रिगुण आहे ह्या त्रिगुणामध्ये आपण जो व्यवहार करतो त्या त्रिगुणांची चांगली बाजू आपण प्रत्येकाने विकसित करत नाही. आणि गुण हे जे आहेत ह्या गुणांना जर आम्ही सात्विकतेने, जर आम्ही चांगल्या राजसिकतेने, जर आम्ही चांगल्या तमोगुणाने, अत्यंत स्थैर्य हा तमोगुणाचाच लाभ आहे. त्यामुळे तमोगुण टाकून द्यावा असं काही नाही आहे. तमोगुणामधलं अज्ञान टाकून द्यावं, तमोगुणामधला आळस म्हणजे जाड्य टाकून द्यावं, तमोगुणामध्ये असणारं जी मंदता आहे ती टाकून द्यावी, रजोगुणामध्ये असणारी हायपर ॲक्टिव्हिटी सोडावी, पण योग्य ती माणसाच्या ठिकाणी चपळाई असावी. रजोगुणामधली जी प्रयत्नशीलता आहे, जो उद्योग करण्याची पात्रता आहे ते सगळं रजोगुणाचं ठेवावं. आणि सत्वगुणामध्ये सगळंच चांगलं आहे, सगळंच राखण्यासारखं आहे. त्यामुळे सत्वगुणाचा अवलंब करावा. म्हणजे प्रत्येक माणसाने तो जिथे कुठे जन्माला आला असेल, जात त्याची कोणतीही असेल. आता आपण जातीवरती स्थिर झालो आहे त्यामुळे आजचा समाज जे विभाजन आहे ते जातीय पातळीवर आहे. आज अनेक लोकांच्या मुलाखती आपण जर पाहिल्या तर टी व्हीवरून त्या लोकांच्या मुलाखती ऐकायला मिळतात. लोक असं म्हणतात तुम्ही कोणत्याही स्थितीत कुठेही जा, जगाच्या पाठीवरती कुठेही तुम्हाला जाती आणि भेद ह्याच्याशिवाय तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही आणि हा नष्ट पण होणार. त्यांचं म्हणणं असं आहे जगाच्या अंतापर्यंत हे नष्ट होऊ शकत नाही. तुम्ही जातीच्या नावाखाली म्हणा, तुम्ही वर्णाच्या नावाखाली म्हणा, पण असं ह्या श्रेष्ठ लोकांची मतं आहेत की जगभरामध्ये जसं ब्लॅक आणि व्हाईट आहेत, फरक काही असो, कुणी कुणाच्यामध्ये आता अमेरिकेमध्ये पुन्हा पुन्हा प्रोत्साहन देत आहेत आंतरजातीय विवाह करा म्हणजे जातीयवाद नष्ट होईल, असे अनेक पर्याय लोक देत आहेत. पण तरीसुद्धा असं लोक म्हणतात की नाही, आम्हाला मान्य नाही. आता ट्रम्प तर त्या विचाराचा नाहीच आहे. म्हणजे आज अमेरिकेमध्ये बघितलं तर तो अधिक कॉन्झर्वेटिव्ह मनुष्य आहे. अमेरिकेतल्या जातीयवादाचा विचार केला. तुम्ही चीनमध्ये बघा, तुम्ही लंकेमध्ये बघा, जिथे जिथे बौद्ध धर्म पसरला आहे तिथे तिथे बघा, प्रत्येकाने आपल्या आपल्या देशाला जसा सोयीस्कर आहे तसा धर्म घेतला आहे. म्हणजे तो धर्म बुद्धाचा असेल, बुद्ध कुठे बाजूलाच पडलेला आहे. त्यांना जे वाटलंय ते तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या देशापुरतं उभं केलं आहे आणि आपल्याला स्वतःला चिनी म्हणून घेतलेलं आहे. आणि चिनी लोकांनी बौद्ध म्हणून घेतलेलं आहे. आणि मग ते बुद्धाचे व्यवहार, बुद्धाचं नाव जे काही त्यांना द्यायचं आहे ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे ही जी जात आहे ही जात आपण कशी ठरवावी आणि त्या जातीला नेमकं काय लेबल लावावं किंवा शिक्का मारावा अवघड आहे. कोणत्याही काळामध्ये
हे अवघड आहे. फक्त भगवंतानी जी भूमिका मांडली आहे ती पूर्ण मोकळी आहे दोन्ही बाजूनी. आणि त्यांनी असं म्हटलं आहे प्रत्येक माणसाला हे गुणकर्म विभागशः मी जे 4 भाग पाडलेले वर्णाचे, की एक अत्यंत श्रेष्ठ आहे की जो केवळ सत्वगुणांनी युक्त आहे. दुसराही अत्यंत श्रेष्ठ आहे पण तिथे रजगुणाचं प्राबल्य आहे आणि तिथे अधिक शौर्याची आवश्यकता आहे. तिसराही श्रेष्ठच आहे कारण त्यांनी कोणत्याच जातीला कनिष्ठ म्हटलंच नाही. तिसरा वैश्य व्यापार करणाराही श्रेष्ठच आहे पण तो प्रामाणिकतेने जितका करील तितकी त्याची श्रेष्ठता गुणांच्या पातळीवर अधिक आहे. म्हणजे कर्म तो त्याच्या पद्धतीने करील पण श्रेष्ठता ही त्याच्या गुणाच्या अवलंबावरून सिद्ध होईल. आणि शूद्र आहे तो शूद्र सर्व कलाकार आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय आहेत, सर्व प्रकारची जी नियोजन आहेत, अनुशासन आहे, त्या सगळ्यातली मंडळी ही शूद्र, जे सेवा करतात ते, जे सर्व्हिसेस देतात ते. आणि त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना नोकरीच मान्य आहे. आता परवाच्या लोकसभेच्या सेशनमध्ये सुद्धा जितक्या प्रकाराने विषय आला समोर, तिथे प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला इतक्या नोकऱ्या द्याल, इतके तरुण जे आहेत ते सगळे आपापल्या परीने उत्तम प्रकारे पैसे मिळवायला लागतील. तेव्हा त्यांनी सांगितलं काढा ना, आम्ही जे जे योजना निर्माण केल्या आहेत त्याच्यातून त्या तरुणाला जे जे प्राप्त झालं आहे व्यवसायाकरता त्या सगळ्यातून तो उभा राहिला, याचा अर्थ त्याला व्यवसाय मिळाला नाही का? त्याला नोकरी म्हणजे त्यांनी कुठेतरी जाऊन नोकरी केली पाहिजे म्हणजेच तुमच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध केला का? रोजगार दोन्ही पद्धतीने आहे. तसं इथे की रोजगारामध्ये माणूस कुठे पडला, रोजगार कोणत्या तऱ्हेचा, कारण आता सगळीच सरमिसळ आहे. म्हणजे जसा एकेकाळी आपण उलटं म्हणू की एकेकाळी सत्ययुगामध्ये जशा जातीला काही अर्थ नव्हता, म्हणजे त्या अस्तित्वातच नव्हत्या. आता विचार केला तर आता वर्ण व्यवस्थेला फारसं अस्तित्व राहिलं नाही, कारण ब्राह्मण ब्राह्मणाचं काम करत नाही, क्षत्रिय क्षत्रियाचं करत नाही, वैश्य वैश्याचं करत नाही, शूद्र शूद्राचं कुणी कोणतंही काम करतं. त्यामुळे कुणी कोणत्याही व्यवसायामध्ये जर आहे तर आता त्याच्यातलं वैयक्तिक पातळीवरती ब्राह्मण्य काय, वैयक्तिक पातळीवरती क्षत्रियत्व काय, वैयक्तिक पातळीवरती वैश्यत्व काय आणि वैयक्तिक पातळीवरती शूद्रत्व काय. म्हणजे आमचे अय्यंगार गुरुजी एकदा आम्हाला असंच बोलत होते तेव्हा ते म्हणाले मी जातीने ब्राह्मण आहे आणि मी योगाचा अभ्यास केला आणि या योगाभ्यासामधून मला जगापर्यंत पोचता आलं. मी जो जगापर्यंत पोचलो तो लोक मला ओळखायला लागले. नुसतं लोकांनी ओळखून किंवा मी ज्या पद्धतीने योगाचा प्रचार केला तो नुसता लोकांनी स्वीकारला नाही, कारण त्यांचे 10 कोटी विद्यार्थी जगभरात आहे आणि अमेरिकेने त्यांना जो सन्मान दिला आहे तो म्हणजे आकाशातल्या एका ताऱ्याला त्यांचं नाव दिलेलं आहे, जो अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तारा आहे. म्हणजे इतका त्यांचा सर्वात अधिकाधिक गौरव जेवढा करता आला तेवढा केला. म्हणजे एवढा मोठा मनुष्य जेव्हा यश मिळवतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की म्हणाले मी जातीने जरी ब्राह्मण असलो तरी आयुष्यभर मी शूद्र राहिलो, कारण त्या योगाची मी कला केली आणि कलेचा मी व्यापार केला, म्हणून म्हणाले मी वैश्य झालो. आणि म्हणाले वैश्यानंतर मी जर माझ्या ठिकाणी म्हणजे एक फायटिंग स्पिरिट आहे माझ्याकडे की हा योग जो आहे तो सर्वदूर सिद्ध झाला पाहिजे, लोकांच्या मध्ये रुजला पाहिजे. याकरता जसा क्षत्रिय आपलं राज्य किंवा आपला विचार किंवा आपलं तत्व किंवा आपला पराक्रम दाखवून आपल्याला सिद्ध करतो, तसा म्हणाले मी क्षत्रियासारखा मला सिद्ध करत राहिलो आयुष्यभर. आता म्हणाले मला असं वाटतं मला कुठेतरी ब्राह्मणासारखं मला जर प्रवृत्ती मिळाली तर मी आता ब्राह्मणाच्या सारखं सुद्धा जगावं, मी अजून जगलो नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हे 4 विभाग आहेत. म्हणजे त्यांच्या उदाहरणावरनं लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की आपली प्रवृत्ती कोणासारखी आहे. आपण शूद्राच्या प्रवृत्तीत राहतो का वैश्याच्या प्रवृत्तीत राहतो, का क्षत्रियाच्या प्रवृत्तीत राहतो का ब्राह्मणाच्या प्रवृत्तीत राहतो. जातीने आम्ही काय आहोत आणि प्रवृत्तीने आम्ही काय आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे.
आमची प्रवृत्ती कुठे कशी राहते हे जास्त महत्त्वाचं. कारण आपण पाहतो, आपण तो काय हो, ह्या ब्राह्मणांच्या मुली आहेत, ह्या अशा कशा वागतात हो, यांच्या वागण्याला काही अर्थ आहे का, असं म्हणतात. म्हणजे काय अपेक्षा आहे की हा ब्राह्मण समाज आहे, त्यांनी जर इतका संस्कार इतक्या पिढ्यांमध्ये ठेवलेला आहे, तर आता तो संस्कार गेला कुठे. म्हणजे ब्राह्मणातली कन्या ही ब्राह्मण प्रवृत्तीने अजिबात राहत नाही. मग ती कोणत्या प्रवृत्तीने राहते, ती शूद्रपर्यंत सुद्धा राहत नाही आहे. तर ती कोण आहे, अतिशूद्र आहे, की जी समाजाला मान्य नाही आहे, जिच्या वर्तनाचा स्वीकार समाजाने मान्य करू नये असं वर्तन आहे. त्याला काय असं काही इथे ब्राह्मण नष्ट करावेत आणि आम्ही यांना संपवून टाकावं, ह्या ज्या आत्ताच्या प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती ह्या माणसाच्या प्रवृत्ती नाही आहे. ब्राह्मणही जो वेडावाकडा वागतो तीही माणसाची प्रवृत्ती नाही आहे, आणि ब्राह्मणाला संपवावं म्हणून शत्रुत्व करतो तीही माणसाची प्रवृत्ती नाही. मनुष्य प्रवृत्ती ही अशी एकमेकांच्यावरती त्याच्या जीवावर उठल्यासारखे व्यवहार करत नाही. पण आज समाजाची परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामध्ये कोणतीच जात आपल्या ठिकाणी धड राहिली नाही, आणि कुणाला तरी आपल्या जातीच्या नावाखाली शिक्क्याखाली जिवंत राहायचं आहे. तर आपण पाहतोच आहे, तो मुलगा आता परवा त्या मुसलमान मुलीबरोबर लग्न करणार होता, त्या मुलाला भर रस्त्यावरती मारलाय. त्याची आई त्याच्यामध्ये पडली, तो हिंदू आहे, ती मुलगी मुसलमान आहे. तर तो विवाह पसंत नाही, तर जेव्हा मारायला निघाले. आता असं आहे, हे जे अनुलोम आणि प्रतिलोम आपण जे विवाह म्हटले, की आजच्या समाजामध्ये जी उतरंड आहे जातीची, त्याच्यामध्ये वरच्या जातीच्या आणि खालच्या जातीशी विवाह केला की तो प्रतिलोम विवाह आहे, आणि खालच्यानी जर वरच्या जातीशी विवाह केला तर तो अनुलोम विवाह आहे. आणि ह्या अनुलोम विवाहात आणि प्रतिलोम विवाहामधून किती जाती उत्पन्न झाल्या आहेत. त्यामुळे जातींना मर्यादाच नाही आहे. गावागावाबरोबर जात, एवढंच कशाला, जे संन्यासी झाले आणि ज्यांना संन्यास धर्म झेपला नाही, त्यांनी संन्यास धर्माचा त्याग केला आणि पुन्हा गृहस्थ धर्मामध्ये आले, त्यांची जात काय झाली, गोसावी. ते जातीने, आता धनराज गिरजी वगैरे मिल ओनर्स आहेत, ते सगळे ह्या जातीतले आहेत. सगळी सधन मंडळी आहेत, सगळी समाजामध्ये सुसंस्कृत मंडळी आहेत, परंतु ह्या मंडळींची जातच वेगळी आहे. त्यामुळे आज आपण गुणकर्म विभागशः म्हणून याला टाळून त्याच्यापासून पळायचंही कारण नाही आहे, आणि त्याला कवटाळत बसत आपण त्याचं उत्तरही शोधायचं नाही असंही करता कामा नये. म्हणजे आपल्या घरातले जे चांगले संस्कार आहेत ते घरामध्ये योग्य प्रकाराने राखून आपण घरामध्ये राहणं, आणि समाजात गेल्यानंतर त्या समाजामध्ये मात्र कोणत्याही जातीपातीचं बंड न करणं, हे जर आम्ही करू शकलो त्यातल्या त्याचा सुवर्णमध्य, तर समाज सुस्थिर राहील. कुणीच अभिनिवेशाने समाजात वावरायचं कारण नाही. सगळेच जर समाजात व्यवस्थित राहिले आणि आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आपल्या घराचे संस्कार सांभाळत राहिले, घराच्या बाहेर न्यायचे कारण नाही आहे, जातही न्यायचं कारण नाही आहे, आणि आपली घरामध्ये वावरण्याची, विचार करण्याची, आचाराची भूमिकाही बाहेर न्यायचं कारण. घरामध्ये घरातला धर्म सांभाळावा आणि समाजामध्ये व्यापकच विचार करावा, तरच हा समाज काय वळण घेईल ते घेईल. कारण शेवटी हे वळण घेत आलेला समाज आहे, याच्यामध्ये इतक्या गोष्टी बदल्या आहेत आपल्याकडे मांडायला. काय अजून एक तासभर बोलत राहिलो तरी आपण समाजाची अनेक चित्र मांडत राहू. कारण शंकरराव खरातांनी सुद्धा एक वेगळीच भूमिका घेतली. अशा एकेकाच्या एक भूमिका जर आपण पाहत चाललो तर त्या भूमिकांमधून समाजाचे पडलेले किती विभाग आहेत, किती तुकडे आहेत, एकमेकांच्यामध्ये किती दुरावा आहे, अंतर आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ह्या जातीयवादामधून आपल्याला कुठं जाऊन पोचायचं आहे, आणि आपल्या पुढे येणारी समस्या काय आहे, आणि आपल्या पुढची समस्या आपल्याला कशी सोडवायची आहे, एवढाच प्रश्न आहे. त्यामुळे ती समस्या येणारच नाही असं म्हणता येत नाही. आज समाजामध्ये जितकं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यामध्ये समस्या निर्माणच होणार नाही असं म्हणता येणार नाही. जे निर्माण होईल ते, जसं निर्माण होईल ते, कोणताही प्रश्न सोडवण्याकरता ज्याचा उपयोग करावा लागेल ते. आता आपल्याकडे धर्मशास्त्र आहे, शेवटचा मुद्दा मांडून थांबते. आपल्याकडे धर्मशास्त्र असं आहे की कन्येचा विवाह झाला नाही, 25, 26, 27, 28, 30, 32 मुलीचं वय चाललं पुढे वाढत, विवाह करायचा आहे,
पण तिच्या जाती जमातीत तिचा विवाह झाला नाही, कसलीही चौकशी करू नये. मुलाला मुलगी, मुलीला मुलगा पसंत पडला तर विवाह करून द्यावा, पण त्यांना विवाहित होऊ द्यावं. आता ही जात कोणती निर्माण होईल काय माहिती. समाजामध्ये जेव्हा असे विवाह झाले असतील की पर्याय नाही पण विवाह झालाच पाहिजे, समाज विवाहानेच स्थिर राहिला पाहिजे. कारण असं जर नाही झालं तर आज अमेरिकेच्या समस्या आपल्याकडे आल्याच असत्या ना. येऊ पाहतातच आहे, आता येत नाही आहे तसं नाही. तिथे सिंगल पर्सन फॅमिली आणि वन पेरेंट याच्यावरती समाज आला आहे. आईच एकटी आहे, मुलांना वडील नाही आहेत. नाही तर वडील मुलाला थोडे स्वीकारणार आहेत आणि सांभाळणार आहेत, नाही तर मुलगा ऑर्फनेजमध्ये आणि आईनी सांभाळलं तर सिंगल पेरेंट आहे. म्हणजे सगळ्या बाजूंनी समाजामध्ये अडचणच आहे. तर तुम्हाला उत्तर शोधायचं आहे समाजामध्ये, तर ते सांगतात की धर्मशास्त्राने आपल्या बाजूनी अनेक उत्तरं देऊन ठेवली, परंतु त्या सगळ्या उत्तरांबरोबर आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्यातनं निरनिराळ्या जाती निर्माण झाल्या आणि ती प्रत्येक जात आपल्याकडे जर दृढमूल होत चालली तर त्या आग्रहाखातर त्या जातीत लग्न करणं सुद्धा अवघड झालं. त्या जातींनी सुद्धा सामोपचाराने विचार म्हणून सारखं एक आपण जे अनेक उद्योग करत बसतो त्याच्यामध्ये आपण पंतप्रधानांना सुद्धा जे काही ईमेल करतो त्याच्यामध्ये नेहमी एक प्रत्येक वेळी ती ईमेल टाकते मी की तुम्ही भारतीय पातळीवरती शास्त्री पंडितांचं एक पॅनेल करा आणि त्या पॅनेलवरून आम्हाला एक कॉमन प्रोग्राम द्या, की त्यांनी द्यावा की समाजामध्ये या सगळ्या जातींचा एक गट करून टाका, या सगळ्या जातींचा एक गट करून टाका. मग त्यांच्यात विवाह करावेत का? कारण शेवटी हा समाज आपल्यालाच बांधायचा आहे ना. हा समाज बांधणार कोण आहे? शेवटी बांधणारी माणसं जी काही शास्त्र बघतील, जी काही आता अनुभव, सगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत ना, अनुभवशाचा विचार करतील, जेनेटिक्सचा त्याच्यामध्ये आपोआपच विचार आला. अशा सर्व विचारातून समाजामध्ये जेव्हा जाती व्यवस्था योग्य वळण घेईल ना किंवा योग्य मार्गावरती आणली जाईल ना, तेव्हा ही सगळी कटुता कमी होईल. आणि जेव्हा कटुता कमी होईल तेव्हाच देशाची प्रगती होईल. तोवर होणं फार अवघड आहे. त्यामुळे हा मोठा देशाच्या दृष्टीने नाजूक विषय आहे. भगवंतांनी तो मी निर्माण केला आहे असं सांगून त्याचं खापर सगळं काय फोडायचं आहे ते माझ्यावर फोडा असं सांगितलंय, कोणा दुसऱ्यावर फोडू नका. असो, आपण आपल्या परीने जेवढा या विषयाकरता वेळ देता आला तेवढा आपण दिलेला आहे.